आणि यानंतर आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पुणे जिल्ह्यातील जीबीएस सध्या आटोक्यात, तर रुग्णसंख्या घटली। गेल्या 24 तासात एक बाधित रुग्ण आढळला। रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं, तर 184 संशयितांपैकी 155 रुग्णांमध्ये जीबीएस आढळला। पुणे जिल्हा परिषदेला आर्थिक फटका, शासनाकडे 488 कोटींची थकबाकी, मुद्रांक शुल्कचं अनुदान सुद्धा रखडलं। पुण्याच्या कोथरूडमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आता पूरक यंत्रणा उभारू, मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। रस्ते, नाले, स्वच्छता, वाहतूक कोंडीची समस्या सोडवणार असल्याचंही आश्वासन। एसटी बस प्रवासामध्ये यूपीआयला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद, तर पुणे विभागामध्ये 1800 यूपीआय मशीन्स कार्यान्वित। तिकिटांसाठी आता सुट्या पैशांची कटकट थांबली। पुण्यातील मार्केट यार्डामध्ये घाऊक बाजारात आवक वाढल्यामुळे मटार स्वस्त, तर मटारला 40 ते 50 रुपये किलोचा दर। दररोज साधारणपणे 12 ते 14 ट्रक मटारची आवक। पिंपरीतील 17 आरओ प्रकल्पांना आता टाळं, तर दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खासगी आरओ प्रकल्पांची तपासणी। पुण्याच्या मुळशीतील टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी आता मुख्यमंत्र्यांकडून 315 कोटींचा निधी। भाजपचे तालुका अध्यक्ष सागर मारणे यांनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार, तर या ठिकाणी टेमघर धरणासमोर फटाके वाजवून स्थानिकांकडून आनंद। पुणे सातारा महामार्गालगत असलेल्या चेलाडी या ठिकाणी आदिवासी वस्तीला अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून भेट। आदिवासींना दयनीय अवस्थेत राहावं लागत असल्याचं निदर्शनास। पुण्याच्या भोरमधील चिखल गावात माजी आमदार संग्राम थोपटेंच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन, तर नळपाणी पुरवठा यासह उपसा जलसिंचन योजना आणि आरोग्य सेवेच्या कामांचं भूमिपूजन।